नमस्कार मित्रांनो, युवानटेक चॅनलवर तुमचं स्वागत आहे। बांधकाम कामगार यांचा नवीन नोंदणीचा फॉर्म असेल किंवा ऑनलाईन रिन्यूअल फॉर्म असेल, असे दोन्ही फॉर्म विविध कारणाने रिजेक्ट होत असतात किंवा त्रुटीमध्ये पडतात, म्हणजेच क्लॅरिफिकेशनमध्ये जातात। तर रिजेक्ट झालेले फॉर्म अपडेट्स कसे करायचे, यावर उपाय काय असतात, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर सर्वात अगोदर तुम्हाला बांधकाम कामगार यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। तर तुम्हाला क्रोमवरती mahabocw.in हे सर्च करायचे आहे। यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल। तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची प्रोफाईल इथे ओपन करून घ्यायची आहे। तर प्रोफाईल लॉगिन या टॅबवरती क्लिक तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल। तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा इथे आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP इथे टाकून व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यानंतर बांधकाम कामगाराची अशी प्रोफाईल तुम्हाला इथे बघायला मिळेल। तर तुम्ही इथे बघू शकता ॲप्लिकेशन स्टेटस हे इथे रिजेक्ट झालेला आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटससुद्धा इथे नॉट अप्लिकेबल आहे आणि खाली रिजेक्शनचं रिझन इथे दिलेलं आहे, 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र जोडावे व मूळ आधार कार्ड जोडावे, तर इथे सांगितलं गेलेलं आहे। तर आता फॉर्म कशाप्रकारे अपडेट करायचा तर ते बघूया। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा फॉर्म नवीन असेल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि जर तुमचा फॉर्म जुना असेल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तर आपला फॉर्म हा नवीन आहे, तर आपण कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल। तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर बांधकाम कामगाराचा फॉर्म हा इथे ओपन होईल आणि तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती इथे बघायला मिळेल। तर वरती तुम्ही बघू शकता, तुम्हाला तिथे जे दाखवलं होतं तेच सेम रिझन इथे दाखवत आहे। दिस ॲप्लिकेशन वॉज रिजेक्टेड, 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र जोडावे व मूळ आधार कार्ड जोडावे, तर इथे हे रिझन लिहिलं गेलं आहे। तर हे रिझन इथे शो होत आहे। तर आता हा फॉर्म अपडेट्स कसा करायचा तर ते आपण इथे बघूया। तर इथे दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला एक वेळा चेक करून घ्यायची आहे। यानंतर आपण जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र जोडलं आहे तर त्यामधली माहिती इथे तपासून बघायची आहे आणि 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावरची माहिती व्यवस्थितरित्या इथे भरून घ्यायची आहे। यानंतर आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते ते व्यवस्थित आहे की नाही तर ते इथे एक वेळा चेक करून घ्या। तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो इथे बघायला मिळेल। तर पासपोर्ट साईज फोटो व्यवस्थित अपलोड झाला की नाही ते इथे एक वेळा बघून घ्या। यानंतर खाली तुमचा आधार कार्ड व्यवस्थितरित्या अपलोड झाला आहे की नाही इथे बघून घ्या। इथे व्ह्यू ऑप्शन आहे, तर तुम्ही एक वेळा इथे चेक करू शकता। यानंतर खाली 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र आहे, तर ते इथे व्यवस्थित अपलोड करून घ्यायचं आहे आणि व्ह्यू करायचे आहे आणि व्यवस्थितरित्या अपलोड झाले आहे की नाही तर बघायचे आहे। हे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथे चेकबॉक्स आहे, या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यानंतर तुमच्या रजिस्टर नंबरवरती एक OTP जाणार आहे, तो OTP इथे टाकून व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म हा अपडेट झालेला आहे। तर आता ज्या कुठल्या बांधकाम कामगारांचा फॉर्म हा रिजेक्ट झाला असेल त्याचे कारण काहीही असू शकतं, तर फॉर्म हा पुन्हा व्यवस्थितरित्या अपडेट करून घ्यायचा आहे। काही वेळा हा फॉर्म अपडेट्स करताना एरर हा शो होत असतो। तर फॉर्म व्यवस्थितरित्या अपडेट करण्यासाठी इथे 3 डॉट दिलेले आहे, तर त्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेटिंग ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। यानंतर प्रायव्हसी आणि सिक्युरिटी टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिअर ब्राउझिंग डाटा हिस्ट्री म्हणजे तुम्हाला इथे डिलीट करायची आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला बेसिक हिस्ट्री ही क्लिअर करायची आहे। यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स हिस्ट्रीसुद्धा इथे क्लिअर करायची आहे। यानंतर पुन्हा तुम्हाला आपल्या फॉर्मवरती यायचं आहे आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर OTP टाकून व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्ही बघू शकता आपला फॉर्म हा व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या, हा फॉर्म तुम्हाला 7 दिवसाच्या आत सबमिट करावा लागणार आहे। ज्या बांधकाम कामगारांना रिजेक्शन आलं असेल तर त्यांनी 7 दिवसाच्या आत हा फॉर्म अपडेट करणं गरजेचं आहे।
जर तुम्ही 7 दिवसाच्या आत हा फॉर्म अपडेट केला नाही तर तुम्हाला पुन्हा हा फॉर्म भरावा लागणार आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा. असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवन टेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.